हॉट प्रॉब्लेम्स क्वेश्चन नंबर 4. फिगर पहा. इन ट्रायंगल ABC अँगल ACB इक्वल्स टू 90 डिग्री. हा अँगल ACB 90 आहे. त्याच्यानंतर CD इज परपेंडिक्युलर टू AB. CD परपेंडिक्युलर टू AB. त्याच्यानंतर DE परपेंडिक्युलर टू CB. DE परपेंडिक्युलर टू CB. आणि आपल्याला प्रूव्ह करायचंय की CD स्क्वेअर इंटू AC इक्वल्स टू AD इंटू AB इंटू D. तर सोल्युशन बघू आपण. आपण याच्यामध्ये दोन ट्रायंगल्स कन्सिडर करणार आहे. कुठले दोन ट्रायंगल? ट्रायंगल ACB आणि ट्रायंगल DEB. हे दोन आपण सिमिलर दाखवू. कसे दाखवणार ते सांगते मी. हे पहा, ट्रायंगल ACB मधला अँगल C 90, ट्रायंगल DEB मधला अँगल E 90. Therefore angle ACB equals to angle DEB each of 90 degree. त्याच्यानंतर ट्रायंगल ACB चा अँगल B आणि ट्रायंगल EBD चा अँगल B कॉमन अँगल. म्हणजे काय आलं पहा, इन ट्रायंगल ACB and triangle DEB, angle ACB equals to angle DEB each of 90 degree. Angle CBA congruent to angle EBD each common angle. Therefore, triangle ACB is similar to triangle DEB by AA test. Okay. Therefore, AC upon DE equals to AB upon DB, corresponding sides of similar triangles. Therefore, cross multiplication करू आपण. काय होईल? AC into DB equals to AB into DE. झालं. मग आपण याला नंबर 1 देऊन ठेवू. आता इन ट्रायंगल ACB, अँगल ACB इक्वल्स टू 90 डिग्री आणि CD इज परपेंडिक्युलर टू AB. म्हणून आपण कुठला थेरम यूज करू शकतो? बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय होईल? CD स्क्वेअर इक्वल्स टू AD इंटू DB. पण आपल्याला काय पाहिजे? CD स्क्वेअर इंटू AC म्हणजे मल्टिप्लाइंग LHS बाय AC. मग आपण LHS ला जर AC ने मल्टिप्लाय केलं तर RHS ला पण करू. मग RHS ला पण मल्टिप्लाय करू आपण AC ने. सो मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय AC. म्हणजे तुमचा LHS मिळाला. आता RHS मध्ये काय प्रॉब्लेम आहे? AD पाहिजे मिळाला, पण DB इंटू AC पाहिजे आपल्याला. DB इंटू AC ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? फॉर्म 1 AB इंटू D. म्हणजे मी AD तसाच ठेवला आणि AC इंटू DB, हा जो AC इंटू DB इथे पण काय? AC इंटू DB. त्याची व्हॅल्यू काय टाकू आपण? AB इंटू DE. AB इंटू DE कशावर? फॉर्म 1. DB इंटू AC इक्वल्स टू AB इंटू DE. मग आपल्याला काय मिळालं? CD स्क्वेअर इंटू AC इक्वल्स टू AD इंटू AB इंटू DE. ओके.